अभिजित भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाही आहे की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल असं त्या पत्रात लिहिलं आहे का राष्ट्रपतींनी की हो हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल असं काय पत्र असले दाखवा आम्हाला। तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे, गुजरातमध्ये अशी सक्ती आहे, केरळमध्ये आहे का, कर्नाटकात आहे का, ओरिसामध्ये आहे का, दाखवा तुम्ही। महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते? पण मुख्यमंत्री असं वारंवार म्हणत आहे की कोणतीही सक्ती केली गेलेली नाहीये, हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहेत, हे राजकारण होतं। मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतील, कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे। हे आमच्या सरकारला तुरुंगात टाकतील। तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक आमच्या सरकारला तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत।